मोठ्या कालावधीनंतर महापौर मिळतो आणि तो आता भाजपचा असेल हे आता जवळपास निश्चित आहे. अशा वेळेस शिंदे शिवसेना ही भाजपच्याच महापौरांना पाठिंबा देईल. बघा, शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती रुसणार हा तर एखादी साडी थोडी पदरात पाडून घेईल, बाकी काय नाही ना घेणार. एखादी आवडीची साडी थोडी पदरात पाडून घेईल ही रुसकी बाई. याच्या पलीकडे काय करणार मला सांगा ना तुम्ही. यांच्या हातात आहे काय? त्यांना दिल्लीतून डोळे वटारले असतील अमित शहा, त्यांचा पक्ष आहे तो. शिवसेना असती आमच्यासारखी तर आम्ही केला असतं ना. आम्ही लात मारली. आमच्यामध्ये लात मारण्याची हिंमत आहे ना स्वाभिमानासाठी. मराठी माणसं आहोत आम्ही. पण अजूनही महापौर ठरलेला नाहीये. ठरेल ना, महापौर भाजपचाच होईल. नंतर MMR मधले महापौर हे पहा की महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल. अमित शहाना मोदींना मुंबईवर जर ताबा मिळवायचं जे का स्वप्न आहे त्यांचं पूर्णपणे, त्याच्यामुळे ते आपला स्वतःचा महापौर करतील आणि 2.5 वर्षांनंतर वगैरे काही कोणाला मिळणार नाही. जितक्या गांभीर्यानं आपण महापालिका निवडणुका लढवल्या, आता या महापालिका संपल्यानंतर जिल्हा परिषद आहे. महायुतीचे नेते सगळीकडे त्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका असणार आहे. अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गांभीर्यानं जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे का? नेते प्रचारात दिसतील का? कारण नगरपालिका निवडणुका नेते लढत नाहीत. नंबर 1. गांभीर्य वगैरे हे सगळं ठीक आहे. निवडणुका कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक पातळीवर लढत असतात. या निवडणुका ज्या असतात त्या प्रामुख्यानं त्या जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते लढतात. गेल्या काही काळापासून जो पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे, ते तुफान जे आलेलं आहे पैशाचं, त्याच्याशी सामना करणं जरी कठीण असलं तरी आमचे कार्यकर्ते लढतील. एका बाजूला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना काम काय आहे? त्यांना मंत्रालयात बसून राज्याचा कारभार करायचा. हो, करतात का? डेप्युटी CM किंवा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री ह्यांनी खरं म्हणजे मंत्रालयात बसून या राज्याचा कारभार करणं अपेक्षित आहे. पण ते 24 तास राजकारण आणि निवडणुकीत गुंतलेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची प्रक्रिया सुरू आहे असं उदय सामंत बघा की एक लक्षात बघा, स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह. तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली. अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहेत. अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत. अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत. अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत. तुमचा काय प्रश्न आहे? ते आम्ही बघू ना, आम्ही पाहू ना. ते आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा ना. आम्ही पैशाचं बळ देऊ शकत नाही. कशा प्रकारे बळ द्यायचं हे पक्षावर सोडून द्या, आम्ही बघू. बघा, अहो ते 50 घेतील. त्यांना काम काय? त्यांच्या हातात अशी हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांच्या हातात अशी चार्टर विमानं आहेत, त्यांच्या हातात अशी पैशाने भरलेले कंटेनर्स आहेत. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्यांना दुसरं काम काय? राज्यात सत्तेवरती आल्यापासून जनतेच्या हिताचं, राज्याच्या हिताचं एकतरी काम ते करू शकलेत का? फक्त निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं, हीच त्यांची लोकसेवा आणि महाराष्ट्रीय सेवा आहे. हा त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे. पण राऊतसाहेब मुख्यमंत्री असं सांगतात, डावोस होऊन त्यांनी जवळपास 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली. गेल्या वेळेस 16 लाख कोटी होती, यावेळेस 30 लाख. त्यांनी आधी मागची 16 लाख कोटीचा हिशोब दिला पाहिजे. मागच्या 16 लाख कोटीचा हिशोब झाला, बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे ना. वकील आहेत ते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, गिरीश महाजनसारखे. त्याच्यामुळे त्यांनी मागचे 16 लाख त्याच्या आधी पण गेले आहेत ते डावसला. तर आमच्याकडल्या काही मंत्र्यांनी डावसला घरं घेतलेली आहेत, जाणं येणं कायम राहावं म्हणून. डावस फार सुंदर शहर आहे स्वित्झर्लंडमधलं. दलित गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं एका गाण्यामधून आणि त्याच्यावर आता महायुतीचे नेते म्हणतात की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बघा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही.
पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही. विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस. त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेनं वाटचाल करतायत. लाल वादळ मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. अजूनही सरकारकडून काही नाशिकवरून हजारो आदिवासी बांधव इथे निघाले आहेत. 8 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातले हजारो आदिवासी बांधवांनी धडक मारली. चंद्रपूर, गडचिरोली येथे आदिवासींची आंदोलनं सुरू आहेत. जल, जमीन, जंगल ह्याच्यावर आदिवासींचा अधिकार आहे, हक्क आहे.